सातेरीची रात्र. प्रस्तावना. एक चुकीचा निर्णय. अविनाश आपल्या 3 मित्रांसोबत समीर, रोहन आणि निखिल मुंबईच्या धावपळीतून सुटी मिळवण्यासाठी कोकणातल्या आपल्या जुन्या गावी निघाला होता. गाडी रत्नागिरीच्या पुढे घाटात शिरली होती. रात्रीचे 11 वाजले होते. गुगल मॅप्सने एक शॉर्टकट दाखवला आणि अविनाशने मुख्य रस्ता सोडून गाडी एका अरुंद कच्च्या रस्त्यावर घातली. दोन्ही बाजूंनी माडाची आणि काजूची दाट झाडी होती. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात फक्त लाल मातीचा रस्ता दिसत होता. अचानक गाडीचा टायर जोरात पंक्चर झाला आणि गाडी एका झटक्यात थांबली. मध्यरात्रीचा थरार. समीर वैतागून उतरला. अरे अवी, काय हे? इथे साधी चिट पाखरू पण नाहीये. पावसाळ्याचे दिवस असल्याने हवेत गारवा आणि एक प्रकारचा कुप्त वास होता. टायर बदलत असतानाच निखिलला जाणवलं की जवळच असलेल्या झाडीतून कोणीतरी त्यांना बघत आहे. त्याने टॉर्च मारली, पण तिथे फक्त वायावर हलणारी पानं होती. इतक्यात लांबून कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. कोकणात म्हणतात, जेव्हा कुत्री रडतात तेव्हा काहीतरी अघोरी आजूबाजूला असतं. मित्रांनो, लवकर करा. मला इथलं वातावरण काही नीट वाटत नाहीये, रोहन घाबरत म्हणाला. तेवढ्यात त्यांना लांबून एका पायातील पैंजणांचा आवाज ऐकू आला. छुम-छुम, छुम-छुम. या निर्जन जंगलात रात्री 12 वाजता पैंजण. सर्वांचे हात थरथरू लागले. ती गूढ स्त्री. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या विहिरीजवळ त्यांना एक आकृती दिसली. पांढरी साडी नेसलेली एक स्त्री पाठमोरी उभी होती. तिचे केस कंबरेपर्यंत लांब होते. अविनाशने विचारलं, काकू, इथं जवळ काही घर आहे का? आमची गाडी बिघडलीये. ती स्त्री हळूहळू वळली. जशी ती प्रकाशात आली, मित्रांच्या काळजाचा ठोका चुकला. तिचे डोळे पूर्णपणे पांढरे होते आणि पाय मागच्या बाजूला वळलेले होते. ती कोकणातली कुप्रसिद्ध नळ होती. तिने एक विचित्र अक्राळविक्राळ हसू दिलं आणि एका क्षणात ती झाडावर चढून अदृश्य झाली. मुलं जीवाच्या आकांताने गाडीत शिरली. टायर कसातरी बदलून त्यांनी गाडी सुसाट पळवली. वाडा की सापळा. काही अंतर गेल्यावर त्यांना एक जुना कौलारू वाडा दिसला. तिथे मदत मागेल, अविनाश ओरडला. ते वाड्याच्या दारात पोहोचले. एका म्हाताया माणसाने कंदील घेऊन दरवाजा उघडला. आत या पोरांनो, बाहेर सैतान फिरतोय, तो म्हातारा म्हणाला. वाडा आतून खूपच जुना होता. भिंतीवर जुन्या लोकांचे फोटो होते ज्यांचे डोळे त्यांना फॉलो करत असल्यासारखे वाटत होते. म्हातायाने त्यांना जेवायला दिलं, पण जेवणातून एक उग्र, कुजलेल्या मांसासारखा वास येत होता. निखिलने भिंतीवरचा एक फोटो नीट पाहिला आणि ओरडला. तो फोटो त्याच म्हातायाचा होता, पण त्यावर मृत्यू तारीख 1985 असं लिहिलं होतं. कडाडणारी वीज आणि पलायन. जसं त्यांनी म्हाताऱ्याकडे पाहिलं, त्याचं रूप बदललं होतं. त्याचे दात बाहेर आले होते आणि तो जोरात हसायला लागला. कित्येक वर्षांनी ताजं रक्त मिळणार. त्याच वेळी जोरात वीज कडाडली. वाड्याचे दरवाजे आपोआप बंद झाले. मित्रांनी देवाचं नाव घेत कसाबसा वाड्याचा मागील दरवाजा तोडला आणि बाहेर धाव घेतली. मागे वळून पाहिलं तर तिथे कोणताही वाडा नव्हता, फक्त एक जुनी पडकी स्मशानभूमी होती. सकाळचा प्रकाश. कसेबसे ते मुख्य रस्त्यावर आले आणि सकाळ होईपर्यंत गाडीतच हनुमान चालिसा म्हणत बसले. सकाळी जेव्हा गावकरी तिथे आले, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या रस्त्याला सातेरीचा फाटा म्हणतात, जिथे वर्षानुवर्षांपासून अतृप्त आत्मे फिरतात. अविनाश आणि त्याच्या मित्रांनी त्या दिवसापासून ठरवलं की कोकणात रात्रीच्या वेळी कधीही शॉर्टकट घ्यायचा नाही. कोकणच्या मातीत जेवढं प्रेम आहे
तेवढ्याच तिथे गूढ कथाही दडलेल्या आहेत. ही कथा काल्पनिक असली तरी कोकणातल्या रात्री आजही काहीतरी गुपित जपून आहेत असं मानलं जातं.